नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। त्या संबंधीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। म्हणजेच आता आपल्या जानेवारीच्या हप्त्याची दारे मोकळी करण्यात आलेली आहेत। लवकरच जानेवारी महिन्याचा आपला 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता हा 7वा हप्ता कधी जमा केला जाणार आहे याबद्दलची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट शासकीय योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर जास्त वेळ न घेता माहिती द्यायला सुरुवात करतो। मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत माहिती देण्यात आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे जो जानेवारी महिन्यामध्ये महिलांना मिळणार आहे, तर हा 7वा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता हप्ता कधी वर्ग केला जाणार आहे या संबंधीची तारीख त्यांच्या मार्फत डिक्लेअर तर करण्यात आलेली नाही, परंतु 26 जानेवारीच्या आतमध्ये हा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। मित्रांनो, चालू घडीची महत्त्वाची अपडेट आहे। 7वा हप्ता 26 जानेवारीच्या आतमध्ये जमा केला जाणार आहे। या संबंधीची माहिती आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, या माहिती बरोबरच आदिती तटकरे यांच्या मार्फत अजून काय महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची अपडेट आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया। पहा, आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे। आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर मित्रांनो, आता चालू घडीला आपण व्हिडिओ पाहिला। स्वतः आदिती तटकरे यांच्या मार्फत सविस्तर अपडेट देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, हा 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती 26 जानेवारीच्या अगोदर तर बोललेले आहेत, परंतु तारीख डिक्लेअर केलेली नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला 26 जानेवारी पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। आता मित्रांनो, शासनामार्फत दिलेले हे आश्वासन कितपत खरं ठरत आहे हे आता आपल्याला पुढे येणाऱ्या अपडेट वरतीच कळून जाईल। मित्रांनो, चालू घडीला महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहेत। भरपूर महिला आपल्याला विचारत होत्या लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जो जानेवारी महिन्याचा आहे हा कधी वर्ग होईल, कधी महिलांच्या खात्यावरती जमा होईल। तर मित्रांनो, हा 7वा हप्ता आता शासनामार्फत डिक्लेअर केलेल्या पद्धतीने आपल्या खात्यावरती जमा होईल, याची आपल्याला वाट पाहायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचं सुद्धा अपडेट तुम्हाला पुढच्या भागात देईन। फेब्रुवारी महिन्यामध्ये हा आपला हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दलची अपडेट शासनामार्फत देण्यात आलेली आहे। आता त्याबद्दलची सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चालू घडीला फक्त जो 7वा हप्ता आहे, जानेवारी महिन्यातला जो 7वा हप्ता आहे, याची आपल्याला आता वाट पाहायची आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। पुढच्या भागामध्ये लाडक्या बहिणी संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेल्या आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर चर्चा करणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढचे अपडेट तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर पाहता येतील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।